झालं ते पण विसरून झालं ना. आणि आता मॅनेजमेंटचा जो निर्णय तो त्यांचा निर्णय फायनल आहे, त्यामध्ये मी काय बोलणार नाही. तुमची काही जबाबदारी नाही आणि आपल्या कंपनीचा एवढा मोठा प्रॉफिट होईल यामागे या सगळ्या साथ असा प्रयत्न आहे. ही वस्तुस्थिती का करता तुम्ही? हा जो शॉपिंग झालेला आहे तो काम करण्यासाठी वापरायचा असं ठरलेलं होतं. कधी आणि कुणी ठरवलं सर? तर ही आमची शिस्त फसवणूक आहे, बाकी काही नाही. सर आणि हा आमच्या चांगुलपणाचा आणि प्रामाणिकपणाचा कंपनी गैरफायदा घेते असं आता मला वाटायला लागलंय. अजिबात नाही. आणि तुम्ही जी काही मेहनत करताय त्याचं श्रेय आम्ही तुम्हाला देतोय ना. पण हे असं 15% इन्क्रीमेंट करून सर तेवढं तरी मिळतंय, नशीब समजा. अरे आनंद इतका हुशार आहे आता बायबल मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे ती. आणि कंपनी तुला पगारावर देते ना, ही मेहरबानी समज. मेहरबान झाली. हो, अरे सध्या कंपनी एक्सपांड करणं हे महत्वाचं आहे. आणि तुमच्या फायदेच नाहीये. आणि आय प्रॉमिस यू या दिवाळीला तुम्हाला डबल बोनस दिला जाईल आणि शिवाय पे आहे. गुरु तू बोल ना यार. तू म्हणजे त्या दिवशी आपल्या काहीतरी मीटिंग मध्ये वेगळं बोलणं झालं होतं. अरे आमच्या वतीने काम बोल ना यार. या वगैरे मला काही मॅनेजमेंटने जो निर्णय घेतला तो फायनल आहे, मी आता सांगितलंय. त्याबद्दल मी काय बोलणार. ठीक आहे, ठीक आहे, तुला म्हणून विचारतो तुम्ही आमच्या वतीने बोलणार असाल तर तुम्ही सगळ्या स्टाफला काहीतरी वेगळं कमिट केलं होतं. आता ह्यावरती चर्चा नको. बास्की